हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा, म्हणून कोजागिरी पौर्णिमाचाच मी आज ब्लॉग बनवायला घेतला आणि आजचा ब्लॉग व्हॉइस ओव्हर न करता असंच आपण फेस टू फेस बोलणार आहोत। चला, सकाळी छान असं मस्त सुरुवात झालेली आहे दिवसाला, म्हटलं सकाळपासूनच सुरुवात करूया ब्लॉग बनवायला। आणि हे बा, देवपूजा झाली होती माझी, जस्ट देवपूजा केली आणि मंदिर आहे ना आज खूप छान दिसतंय, कारण साफ केलं ते थोडं। हा भाग जो आहे ना तो हे अगरबत्ती आणि जे कपूर जाळलं होतं ना तर त्याच्यामुळे काळा झालेला आहे तो। म्हणजे मंदिर पूर्ण काढून नाही साफ केला, फक्त वरच्यावर ते वगैरे छान स्वच्छ साफ केले आणि त्यांचं थोडं पार्ट वगैरे साफ करून घेतलं आणि आता छान वाटतंय। फुलं वगैरे नाही आहे ना, तर फुलं आता माझा विचार चालू आहे थोड्या वेळात जाऊ खाली आणि फुलं घेऊन येऊ। आणि आज कोजागिरी आहे, दूध वगैरे आटवावं लागेल, त्याच्यासाठी दूध पण लागेल। चला पटकन आवडते, गार्गीची स्कूल पण आहे आणि कालचा ब्लॉग ज्यांनी पाहिला नसेल ना नक्की 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 जाऊन पहा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील लाईक शेअर कमेंट नक्की करा। चलो बाय। इथं आहे ना थोडे मुरमुरे जे आहेत ना ते भाजून घेते, म्हणजे भाजायला थोडे क्रिस्पी होऊन जातात ते भाजल्याने। गॅस बंद केला आहे, थोडं खाली लागत होते ना, पटक्यात गॅस बंद करून घेतला मी। हे पहा किती छान झाले ना, मस्त पिवळे। थोडी किंचित हळद घालायची, नमक घालायचं आणि थोडं तेल घालून असे मस्त क्रिस्पी होऊन भाजून घ्यायचं। हे ना माझ्या मुलीला फार आवडतं। आणि इकडे ना पास्ता ठेवला होता, बॉईल झालेला होता पास्ता, त्यानंतर थोडं अजून पाणी घातलं पास्तामध्ये, बॉईल करून त्यांना थोडं काढून घेतलं आणि पाणी घालून मस्त आता मसाला टाकून घेतला। थोडं पाणी अजून घालायचं त्याच्यात, म्हणजे कसं छान होऊन जातो तो। भारी लागतो बरं का पास्ता। पाणी त्याचं सगळं गेलं की मस्त लागेल। आता मखाण्यांसाठी ना मस्त जो गॅस आहे ना तो एकदम बारीक ठेवायचा। आता तीच कढई घेतली मी ज्याच्यात मुरमुरे रोस्ट केले होते ती। 1 चम्मच तूप घेतलं, सगळं तुपामध्ये किंवा तेलामध्ये पण आपण त्यांना छान भाजू शकतो, पण तुपामध्ये भाजलं की थोडं हेल्दी राहतं ना, त्याच्यामुळे मी तुपातच भाजते। तूप नसतं तर तेलात पण भाजता येतं। आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि मग हे मखाणे ना छान परतून घ्यायचे। तूप का मी 1 चम्मच टाकलं, जरा जास्त टाकलं की मग तूप छान त्या मखाण्यांना लागतं। आणि त्यानंतर आपले जे आपण चटणी टाकतो किंवा मीठ टाकतो तर ते छान त्याला मखाण्यांना मस्त लागतं, म्हणजे त्याची कोटिंग छान बसते मखाण्यांच्यावरती। तुपामुळे छान चिपकून राहतं चटणी मीठ। तुम्ही पेरी पेरी मसाला पण टाकू शकता जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर। माझ्या गार्गीला पेरी पेरी मसाला आवडत नाही म्हणून मी काही टाकत नाही। याला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं आहे ना बारीक गॅसवरती रोस्ट करायचा आहे। आणि आता असा दिसतोय ना थोडा नॉर्मल असा लालसर होईल तो, म्हणजे लालसर म्हणजे थोडा चटकल्यासारखा। आणि हे जेव्हा दाबतो ना आपण, आता पहा कसं वातडा येतो तसं नाही, दाबले की लगेच तो असं फुटतो मुरमुऱ्यासारख्या। तोपर्यंत आपल्याला त्याला भाजायचा आहे, जोपर्यंत तो असं फुटणार नाही हातात चोळल्यावरती। ओके, इकडे आपला पास्ता झालेला आहे आणि पास्ता आहे ना गरम गरम खाण्यातच मजा आहे, थंड झाला की तो चांगला लागत नाही खायला। आणि हे मखाने ना कमीत कमी असे आपण असं फुटायला पाहिजे, तो असं हात लावताना ना असं फुटायला पाहिजे, इथपर्यंत त्याला भाजायचं आहे। आता ते गरम आहे, थोडं अजून गार झालं की बरं होईल। थोडी चटणी आणि मीठ लावलं आहे मी, म्हणजे काय करायचं जेव्हा ते भाजले जातात चांगले 5 मिनिटानंतर, मग गॅस बंद झाल्यानंतर चटणी टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे। तुमची मुलं जर तिखट खात असतील ना तर तुम्ही जरा चटणी जास्त, माझी मुलगी तिखट खाते म्हणून मी चटणी टाकते। जर नसतील ना खात तुमची मुलं तिखट तर तुम्ही फक्त मीठ देखील टाकू शकता, छान लागतं। आणि गोड पण मस्त लागतं बरं का, गुळाची गुळ आणि तीळमध्ये मस्त लागतं। फक्त गॅस बंद झाल्यानंतरच ते तिखट वगैरे टाका, नाही तर पूर्ण घरात धूर होते। असे पिवळे मुरमुरे जे असतात तर ते माझ्या गार्गीला खूप आवडतात। गार्गीने कपडे नाही घातले म्हणून मी तिला काही दाखवत नाही आहे। तिला आता पटक्यात रेडी करते, तिचा टिफिन तर रेडीच आहे। मखानीच द्यायची तिला स्कूलमध्ये। आता मुरमुरे घरी खाण्यासाठी केले होते, कारण तिला पिवळे मुरमुरे आवडतात भाजलेले हळदीचे, तर तेच आता करून दिले मी घरी खाण्यासाठी। आणि आता मी पास्ता स्वतःसाठी केला आहे, मी खाऊन घेते आणि मग तिला रेडी करते आणि स्कूलला सोडून येते, त्यानंतर आपण बोलूया। चला
गार्गीला आहे ना स्कूलमध्ये सोडून आली, कारण तिचा वेळ झालेलाच होता. आणि तिथून आल्यानंतर जे माझे बाकीचे कामं होते ना ते करायला घेतले. इथं मी मटकी दाखवते, कारण मटकी पाण्यात भिजत घातली, ते पण आत्ता जस्ट घातली, कारण मला सकाळी आठवण नाही मटकी पाण्यात भिजत घालायची आणि रात्री करायची होती, म्हणून आत्ताच टाकली पाण्यात. आणि आज बनवायचं होते वांग्याची भाजी आणि भेंडीची भाजी. तर वांग्याची भाजी मी पिवळ्या वाटांची बनवते आहे, म्हणजे मिरचीचं. बाकी साहित्य काही होतं नाही, कांदा वगैरे काही असं दुसरं. तर मग बनवून म्हटलं काय बनवू, तर मग वांग्याची भाजी सुचली मला आणि ती बनवली. तर इथं वाटणमध्ये घेतले होते शेंगदाणे भाजलेले, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि आपलं जिरं, हळद, बस एवढंच टाकलं. नमक ते नंतर अंदाजानुसार वरून जेव्हा मसाला परतला जातो ना त्यावेळेस टाकून द्यायचं. इथं हे 4च वांगे होते माझ्याकडे उरलेले, कारण आधी वांग्याची भाजी झाली होती आणि 4 मी उरून ठेवले होते. म्हटलं चला तर आज मिस्टरांसाठी अशी पिवळी भाजी करत आहे, कारण हे जो पिवळा रस्सा असतो ना हा त्यांना फार आवडतो. कारण जे मिरचीचं वाटण असतं ना तर त्याची चव जरा भन्नाट लागते, वेगळी लागते, छान लागते. याला छान थोडं जास्त तेलामध्ये ना छान परतून घ्यायचा आहे मसाला आहे ना तेल सुट्टेपर्यंत परतते, तोपर्यंत इकडे वांगे पण चिरून घेते हात साईड बाय साईड. आणि 4 वांगे असल्यामुळे ना जास्त काही रस्सा मी करणार नाही आहे. नॉर्मल जेवढा वांग्यांचं म्हणजे जेवढे वांगे आहे त्या अंदाजानुसार 1 ते 2 जणांपुरता एवढा रस्सा करणार आहे थोडूसा. आणि त्यानंतर इकडे म्हटलं चला वांगे छान आपले ना तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये ना सॉफ्ट होतात तोपर्यंत भेंडी कापून घेते, कारण भेंडी पण बनवायची आहे मसाल्याची, म्हणजे अशीच उभी चिरलेली. तर इथं मी छान वांगे ना आपल्या मसाल्यामध्ये छान होऊ दिले आणि ते थोडेसे सॉफ्ट झाले की वांगे मग पाणी घालायचं. याच्याने ना वांगे आपले छान मसाल्यात परतल्यामुळे शिजल्यामुळे छान चव लागते. आणि बेसिक्स आता मी तव्यावरती म्हणजे पोळ्या टाकल्या ना त्याच तव्यावरती तेल टाकून घेतलं. म्हटलं आता एक्स्ट्रा कढई भरण्यापेक्षा ना तव्यावरतीच भाजी करून घ्यावी. आणि तेल टाकून ती भेंडी जी उभी चिरलेली होती ना ती छान तेलामध्ये फ्राय होऊ दिली. थोडा वेळ पाहू शकता तुम्ही किती करपली होती भेंडी. आणि ती साईड बाय साईड जोपर्यंत भेंडी करपली तोपर्यंत मसाला बनवला. हा पण मसाला एकदम सिंपल असतो. त्या मसाल्यामध्ये पण फक्त भाजलेले शेंगदाणे, चटणी पावडर, लसूण, जिरे, हळद आणि मीठ पण मी मसाल्यामध्येच टाकून घेतलं जेव्हा मसाला मिक्सरला फिरवला त्यावेळेस, कारण मीठ आहे ना मग ते सगळं मसाल्याला एकजीव होऊन जातं असं वरून टाकण्यापेक्षा. तर मग ते सगळ्या भेंडीला व्यवस्थित लागतं. जोपर्यंत आपल्या भेंडीची भाजी छान झाली तोपर्यंत इकडे कपडे जे होते कालचे वाळत घातलेले ते काढून घेतले, घड्या करून घेतल्या, काही गोदड्या वगैरे होत्या टाकलेल्या त्या मस्त घड्या करून ठेवून दिल्या. आणि त्यानंतर आहे ना जे माझे सकाळचे कपडे धुवून पडले होते ते पण वाळत घातले, कारण ऊन आहे ना थोडं बऱ्यापैकी होतं सकाळी. आणि असं असतं की जेव्हा ऊन असतं ना तेव्हा कपडे थोडे चांगले वाढतात, पण जेव्हा ऊन चाललं जातं ना मग नेमकं त्यावेळेस कपडे ओलेच राहतात आणि ते वास येतो. आणि काल तसंच झालं, कालचे कपडे आतापर्यंत सुकत होते. आणि म्हटलं चला कपडे वगैरे टाकून झालं आणि माझं तिकडे स्वयंपाक पण रेडी झालेला होता. आणि आता घरं पुसायचं वेळ होता, कारण गार्गी स्कूलला गेलेली राहिली की मग कामं पटापट होता, कारण मग मध्ये ती येत नाही. मध्ये ती आली की मग कामांना थोडा उशीर होत चालतो. आणि हे सकाळची कामं झाली की मग काही नाही, निवांत वेळ राहतो आपल्याकडे, 4 ते 5 तास आरामच राहतो दुपारच्या वेळेस. त्यामुळे हे सकाळी झालं की मग बरं असतं. छान घरं पुसून घेतले. आणि इथं मी फिनाईल दाखवत होते ना तर ते सनी कंपनीचं फिनाईल आहे, जे की मला एवढं प्रचंड आवडतं आहे ना, कारण खरंच खूप छान आहे. याच्याने ना किडे म्हणजे ना टोटली मरूनच जातं असं का समजत नाही, खूप स्ट्रॉंग आहे ते, म्हणून थोडंसंच घालावं लागतं. आणि लहान मुलांपासून ना ते सांभाळून ठेवावं लागतं, कारण फिनाईलमध्ये जर किडे मरत असतील ना तर म्हणजे त्याच्यात नक्कीच काहीतरी असं असतं जे लहान मुलांना अजिबात हात लावू द्यायचा नाही. तर छान आहे, याच्याने जर घर पुसलं ना तर स्मेल तेवढी भारी येते ना, जसं हॉस्पिटलचे कसे वास येतो हॉस्पिटलमध्ये सेम तसा वास येतो घर पुसल्यानंतर. आणि इथं तुम्ही पाहू शकता मिस्टरांचा ताट जो आहे तो रेडी केला होता, ते आलेले होते, त्यांना जेवायला दिलं. आणि त्यानंतर मी पण माझं जेवण करून घेतलं. आणि मी माझ्यासाठी ना भाकर केली होती, त्यांना पोळी आवडते म्हणून त्यांना पोळी. आणि इथं मी ज्वारीची भाकर केली होती. वांग्याच्या भाजीसोबत ना भाकर खूप छान आणि खूप मस्त लागते, आणि प्रत्येक भाजीसोबत भाकर मला फार आवडते. गार्गीला घेऊन आले जेवण केल्यानंतर, आणि ती आली की मग तिचं जेवण राहतं. त्यानंतर मग म्हटलं चला दुपारी थोडासा आराम केला, तिला पण थोडं खेळवलं, तिचा अभ्यास घेतला, तिला थोडं झोपवलं. आणि त्यानंतर हिनं मस्त इथं दूध आटवायला घेतलं, कारण सकाळी मिस्टर येताच दूध घेऊन आले होते. त्यांना माहिती होतं आज कोजागिरी आहे आणि दूध लागेल, म्हणून ते येतानाच दूध घेऊन आले. आणि म्हटलं चला, तर संध्याकाळ झालेली होती, चहा पण ठेवून दिलं आणि इथं दूध आहे ना आटवायला ठेवलं. साधारण मी हे 5 वाजता दूध आटवायला ठेवलं होतं, तर हे 6:30 वाजेपर्यंत दूध आटलं. आणि काही नाही, ते ओतू जात नाही, फक्त आपल्याला काय करायचं असतं वरती काहीतरी एक चम्मच किंवा लाटणं ठेवून देते मी, लाकडी वस्तू ठेवायची, याच्याने दूध ओतू जात नाही. मस्त देवपूजा केली, दिवे लावले तुळशीला, दाराशीनं मस्त छोटीशी कोजागिरी पौर्णिमेची रांगोळी काढली, संध्याकाळीच काढली, सकाळी काही वेळ नव्हता म्हणून सायंकाळच्या वेळेसच काढून घेतली रांगोळी. त्यानंतर म्हटलं चला आपलं दूध 1 तास झालेला होता, 6-7:30 झालेलेच होते, तर 1 तास आटलं ते. त्यानंतर म्हटलं त्याच्यात आता जे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे आहे ते टाकू, 10 काजू, 10 बदाम
आणि 4 वेलदोडे घेतले. छान त्याची पहा दरदरीत अशी पावडर करून मग त्यात मसाल्यामध्ये ती पावडर घातली आणि थोडं मिक्स करून घेतलं. आणि मग अजून थोडं 5-10 मिनटं थांबून मग त्यात थोडी साखर घातली आणि अजून थोडं मिक्स करून घेतलं. आणि मग नंतर लास्टला आहे ना थोडं दूध छान आटू दिलं. आणि शेवटी जे आपले मसाला असतो ना दुधाचा तो शेवटी घालायचा असतो. जेव्हा आपण गॅस बंद करू ना तर त्याच्या कमीत कमी 10 ते 15 मिनटं अगोदर मसाला घालायचा. कारण मसाला घातल्यानंतर कोणताही मसाला जर दुधाचा आपण घालतो ना दुधामध्ये तर तो जास्त वेळ उकडायचा नसतो. तर कारण काय असतं माहिती का, ते कंपनीचे पॅकेट असताना तर ते जास्त वेळ उकडायचे नाही. त्याच्याने थोडं म्हणजे साईड इफेक्ट होतात ते. चला त्यानंतर देवांना मस्त असं आपलं दूध जे झालेलं होतं कोजागिरीचं तर ते दिलं मी देवांना. आणि मिस्टर आधीच बोलले होते मला की 1.5 लिटर जे दूध आहे ना ते घेऊन येतो. म्हणजे कसं 1.5 लिटर आणलं की तेव्हा ते थोडंफार चांगलं लागतं आटून मग ते थोडं कमी जर राहिलं ना मग ते पुरत पण नाही. आणि त्यांना आवडतं असं जे बासुंदीचं किंवा असे आटवलेले दूध वगैरे खीर वगैरे जर राहिले ना तर आवडतं त्यांना खायला. तर चंद्र वगैरे दाखवून दिला आम्ही आणि त्यानंतर देवाजवळ दूध ठेवलं, छान पूजा केली. देवांना तर आधीच नैवेद्य दाखवलं होता. आणि काही नाही पुरी वगैरे यांना खायची नव्हती, सिम्पलचा रुटीन होता. ते म्हणे की पोळ्या कर. मग म्हटलं मटकीची भाजी पोळ्याच करू, कारण तळण अजिबात नाही म्हणत होते ते. त्यांना आहून नाही ना तळण राहिलं की ते जेवतच नाही. त्यांना म्हणजे कधीतरी किंचित मूड राहिला तरच ते खाता. आता त्यांचं म्हणणं होतं दसऱ्याला तळण झालेलं आहे, पुऱ्या वगैरे केल्या होत्या तर आज काहीच नको करू, सिम्पल कर. म्हणून मटकीची भाजी आणि छान मस्त जेवणं केली. आणि त्यानंतर आम्ही हे दूध घेतलं. एवढं टेस्टी लागत होतं ना, खरंच खूप छान लागत होतं. चला असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.